ह्याच्यामध्ये बघू. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, विद्युत चुंबकत्व, विद्युत चुंबकत्व, इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम. इलेक्ट्रिसिटी काय करतं? चुंबकत्व बनवतं. विद्युत चुंबक पण तयार करतं. एस.सी. ओरेस्टेड हे सायंटिस्ट होते. यांनी काय सांगितले की एखादी तार आहे, ही तार आहे, तारेमध्ये आपण करंट सप्लाय केलाय, ह्या तारेमध्ये करंट सप्लाय केलाय, तर याच्या भोवती जे वातावरण असतं करंट सप्लायचं, तिथं काय होते? ही तार चुंबकत्व तयार करते. चुंबकत्व तयार करते म्हणजे मॅग्नेट करते. ज्या तारेतून करंट फ्लो होतो त्या तारेचं जे क्षेत्र बनतं टेम्पररी होतं आणि यालाच इलेक्ट्रोमॅग्नेट्यूड असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? इलेक्ट्रो मॅग्नेट, मॅग्नेट किंवा मॅग्नेटिक. मॅग्नेट मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. विद्युत धारा काय करतो? त्याचं चुंबकत्व मध्ये हे करतं, असं हे फिरतं फिरतं, फिरून फिरून काय होतं? हा त्याच्या भोवतीचं जे क्षेत्र आहे चुंबकीय बनतं. चुंबक म्हणजेच कोणतं? बघा आपल्या घरामध्ये एक्झाम्पल इलेक्ट्रिक मोटर. जेवढ्या इलेक्ट्रिक मोटर आहेत, आपल्या पाण्याची मोटर घ्या, वॉशिंग मशीनचे घ्या, तिथं काय होतं? ते फिरतात आणि चुंबकत्व त्यावेळेसच ते लोड सहन करू शकतात. इलेक्ट्रिक मोटार, कोणती बी इलेक्ट्रिक मोटार घ्या किंवा वॉशिंग मशीन घ्या, वॉशिंग मशीन घ्या, ते काय करतं? विद्युत मध्ये चुंबकीय रूपांतर करतं. इथं काय होतं? विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर होतं. आता मायकेल फॅराडे ह्यांनी असा नियम काढला की हो बाबा, विद्युत काय करते? चुंबक तयार करते. पण मायकेल फॅराडे फॅराडे हे काय म्हणतात? हे सगळे कन्सेप्ट बरोबर आहे तुमची, ओरेस्टॉडचे हे सगळे कन्सेप्ट बरोबर आहे, पण त्यांनी काय केलं? ह्याच्या उलट प्रयोग केला. ह्यांनी म्हणजे काय केलं की उलटा प्रयोग करतात. मॅग्नेट पासून इलेक्ट्रिसिटी तयार केली. इलेक्ट्रिसिटी म्हणजे चुंबकापासून लाईट तयार केली. कशी केली? एक इथं वाहक घेतला, जो की करंटचा वाहक आहे. सुवाहक घेतला, कोणताही एक वाहक घेतला आणि इथं काय केलंय? चुंबक घेतलं. चुंबक घेतलं इथं, चुंबक चुंबक घेतलं. आता ह्याला काय केलंय? हे ह्याच्या भोवती फिरवलं किंवा हे ह्याच्या भोवती फिरवलं, कोणतंही कोणत्या भोवती फिरवलं, तिथं काय करतात? ते हे दोन्ही एकमेकांच्या भोवती, कोणतंही हे ह्याच्या भोवती फिरवा किंवा हे ह्याच्या भोवती फिरवा, दोन्ही असं एकमेकांभोवती फिरवलं की तिथं काय होतं? इलेक्ट्रिसिटी निर्माण होते. म्हणजे तिथं काय होतं? विद्युत लाईट तयार होते, करंट तयार होतो. ह्याचं एकमेव छान उदाहरण म्हणजे कोणतं असेल? ते इलेक्ट्रिक जनरेटर. इलेक्ट्रिक जनरेटर वाहक बदलला, त्या क्षेत्रामध्ये ठेवला की विद्युत वाहू लागते. ही आहे त्याची कन्सेप्ट इलेक्ट्रोमॅग्नेटिझमची. तर ह्याच्यानंतर मॅग्नेटिझम बघूया, चुंबकत्व. मॅग्नेटिझम, चुंबकत्व. इथं काय होतं बघा? चुंबकाचे मुळात दोन प्रकार असतात आणि चुंबक कोणत्या कोणत्या ह्याला खेळते हे करतं बघा. चुंबक लोखंड, निकेल आणि कोबाल्ट यांना पण खेचून धरतात. चुंबक मुळात दोन प्रकारचे आहेत, दोन प्रकारचे. पहिला आहे नैसर्गिक आणि दुसरा आहे
आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम. हा नॅचरल आणि हा आर्टिफिशियल. हा ॲल्युमिनियम, निकेल, कोबाल्ट यांच्याशी संबंधित येतो. आणि इथं काय होतं, हे संयुग घेतात, संयुग मॅग्नेटाइट. ॲड्रस्टोन हे त्याचे, आणि हा नैसर्गिक आहे, हा कृत्रिम आहे. दोन्ही चुंबकाचे कार्य समानच असते, फक्त त्यांना खेचण्याचं कार्य असतं. इथं जर एखादा चुंबक असेल, मॅग्नेट असेल, आणि इथं जर लोखंड असेल, निकेल असेल, तर ह्याला येऊन हे अट्रॅक्टच होत आहे ना, चिटकतात. आता ह्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत, प्रॉपर्टीज त्या पाहिजे आहेत आपल्याला. गुणधर्म काय आहे, प्रॉपर्टीज बघा. हा असा असतो आपला मॅग्नेट. त्याला आपण जर अशी दोरी लावून जर मोकळं सोडलं, तर तो कसा होतो, कधी पण नेहमी नेहमी दक्षिण आणि उत्तर मध्ये स्थिर होतो. हा मॅग्नेट नेहमी दक्षिण आणि उत्तर मध्ये स्थिर असतो, स्थिर असते. ची पहिली प्रॉपर्टी. नॉर्थ आणि साऊथ असे त्याचे दोन ध्रुव असतात, त्याच्यामध्ये होतं. दुसऱ्या प्रॉपर्टी मध्ये काय होतं, हा जर नॉर्थ आणि साऊथ हा जर कापला, तरी पण ह्याचे जर तुकडे तयार झाले, ते तुकडे तयार झाले तरी पण त्याचे पोल सेमच राहतात. प्रत्येक तुकड्याला नवीन 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 ह्या ध्रुव तयार होतात, ध्रुव तयार होतात. आणि हे लोखंडाला चिकटल्यानंतर ते टोकाकडे जास्त होतात. आता समजा तिसरी प्रॉपर्टी काय होते, आता इथं जर एखादा लोखंडाचे कण आहेत, तर जास्त करून हे काय करतात, टोकाच्या साईडला असे चिटकतात, टोकाच्या साईडला जास्त चिटकतात. असे मध्यभागी पण चिटकतात, पण कमी प्रमाणात टोकाला जास्त हे होतात. म्हणजे तिसरी प्रॉपर्टी आहे, टोकापाशी जास्त अट्रॅक्शन असते, अट्रॅक्शन जास्त जास्त. चौथी प्रॉपर्टी आहे की नॉर्थ आणि नॉर्थ हे जर दोन पोल जवळ घेतले, तर ते काय करतात, एकमेकांच्या दूर जातात, दूर जातात. त्याच प्रमाणे साऊथ पोल जर जवळ घेतले, तर ते एकमेकांना दूर खेचतात. पण एक जर नॉर्थ घेतला आणि दुसरा साऊथ घेतला, तर ते एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात. ही चौथी प्रॉपर्टी आहे. समजले का, सांगा. एक प्रॉपर्टी घेऊन लगेच आपल्याला क्वेश्चन आन्सर कडे वळायचं आहे. ओके. आता मायकल फॅरेडेज काय म्हणतात बघा. बघा, चुंबकीय रेषा, चुंबकीय बल रेषा, याच्यावर नेहमी प्रश्न येतो. बल रेषा म्हणजेच मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. ह्या कशा रेषा आहेत, काल्पनिक आहे, काल्पनिक. कशा आहेत, काल्पनिक, अस्तित्वात नाही आहेत, काल्पनिक आहे. त्या कशा बघा,
हा एक मॅग्नेट आहे, त्याचा पोल घेतला आपण नॉर्थ आणि साऊथ, त्या रेषा अशी अशी आतमध्ये पण अशा आहे. त्या रेषांवर प्रश्न असा येतो प्रत्येक वेळेस, त्या कोणत्या दिशेने वाहतात, नॉर्थ कडून साऊथ कडे, आणि ज्या आतल्या रेषा आहेत त्या साऊथ कडून नॉर्थ कडे, साऊथ कडून नॉर्थ कडे आतल्या, आणि बाहेरील रेषा नॉर्थ कडून साऊथ कडे, आतल्या रेषा साऊथ कडून नॉर्थ कडे, याच्यावर असतो. हे वक्र रेषावर पण ह्याच्यानुसार त्यांनी काल्पनिक रेषा बनवलेल्या आहे. बघा, बाहेरून रेषा नॉर्थ साऊथ, आतील रेषा साऊथ नॉर्थ, ह्या एकमेकांना छेदत नाहीत. रिपल्शन असते ह्यांच्यामध्ये, एकमेकांना अट्रॅक्ट होतात ह्या, पण छेदत नाही. इथंच आपलं विद्युत धारा चॅप्टर संपतंय आणि चुंबकत्व चॅप्टर आहे तोही संपतंय. आता एक आपण मानवी शरीराच्या ह्याच्यामध्ये थोडस सगळंच कव्हर करणार आहे, आणि ह्या 2 दिवसामध्ये तुमचं सिलेबस संपला असं डिक्लेअर करणार आहे. छोटे मोठे पॉइंट आहेत ते तुम्ही नोट्स मधून कव्हर करू शकता. ओके, चल प्रश्न उत्तरांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न, चुंबकीय बलरेषा एकमेकास प्रतिकर्षित करतात. दुसरा, एकमेकास छेदतात. तिसरा पर्याय, ताणाच्या स्थितीत नसतात. स्थितीत नसतात. चौथा, नेहमी दक्षिण ध्रुवापासून उत्तरेकडे जातात. बघा, रिअलमीनं उत्तर दिलंय, पण उत्तर चुकतंय मॅडम. त्यांनी बाहेरील किंवा आतली रेषा सांगितलंच नाहीये देवयानी मॅडम, इथं फक्त चुंबकीय बलरेषा सांगितल्या. बरोबर हनुमंत सर, इथं आतली किंवा बाहेरची रेषा सांगितली नाही, ज्याला की आपण एकदम म्हणू शकत नाही की ही इकडून इकडं जातीये, म्हणू शकत नाही. बरोबर रिअल, बरोबर कोमल मॅडम. बघा, हात पर्याय येणार नाही, एकमेकात छेदत नाही, आपल्याला माहितीये. ताणाच्या स्थितीत तर नसतात, नेहमी दक्षिण ध्रुवाकडून उत्तरेकडे जातात, हे पर्याय का येणार नाही, कारण त्यांनी आतली किंवा बाहेरील कोणतीच बलरेषा सांगितली, नुसता बलरेषा म्हणले, म्हणजे एकच पर्याय उरतोय आपल्याकडे. चल प्रश्न दुसरा, जवळ डॅश जवळ चुंबक सर्वात जास्त मजबूत आहे.
चुंबकाचे ध्रुव, घाई करू नका, फक्त आधी प्रश्न समजून घ्या. चुंबकाचा फक्त दक्षिण ध्रुव, पर्याय क्रमांक तिसरा, चुंबकाचे केंद्र, 4, चुंबकाच्या ध्रुवापासून विषुववृत्त बिंदूवर डॅश जवळ चुंबक सर्वात जास्त मजबूत आहे. बरोबर विनोद सर. बरोबर हनुमंत सर. कोमल मॅडम थोडं बघा. पर्याय क्रमांक 1, आत्ताच आपण शिकलो की एखादं येतं चुंबक दिले नॉर्थ आणि साऊथ असेल, खाली जर लोखंड किंवा कोणताही निकेल कोबाल्ट कोणतंही पडलेलं असेल, ज्यावेळेस ते चिटकतं त्यावेळेस ते सर्वात जास्त टोकाकडे मजबूत असतं. म्हणजेच काय होतं, टोकच त्याचे मजबूत आहेत ना. सिंपल आहे. तिसरा, भारतातील AC मेनची वारंवारता डॅश आहे. एक 30 हर्ट्ज, दुसरा 50 हर्ट्ज, तिसरा 16 हर्ट्ज 60 हर्ट्ज, चौथा 120 हर्ट्ज. सांगा. दिली होती AC आणि DC, आपण काल शिकलो होतो. नाही हनुमंत सर, थोडं बघा, आठवा. बरोबर कोमल मॅडम. पन्नास हर्ट्ज दिलेले आहे. AC-DC चे रेकॉर्डिंग बघा, तुम्हाला दिलेलं आहे तिथे. प्रश्न चौथा, डॅश द्वारे चुंबकीय क्षेत्र तयार केले जाऊ शकते. फक्त मूव्हिंग चार्ज. दुसरं, केवळ बदलणारे विद्युत क्षेत्र. तिसरं, या दोन्ही.
चौथं वरीलपैकी नाही. डॅशद्वारे चुंबकीय क्षेत्र तयार केले जाऊ शकते. सांग. बरोबर रेलमध्ये. उत्तर दिलेलं आहे, तुम्ही पण सांगा. चुकतंय सॉरी मॅडम. बरोबर देवानी मॅडम. उत्तर आहे 3. फक्त मूव्हिंग चार्जेस करता येणार नाही किंवा बदलणारे विद्युत क्षेत्र. आता शिकलो तर आपण दोन्ही कन्सेप्ट. प्रश्न 5. चुंबकाच्या आत क्षेत्र रेषा डॅश सरकतात. 1. उत्तरेकडून दक्षिणेकडे. 2. दक्षिणेकडून उत्तरेकडे. 3. दक्षिण आलं उत्तर. दक्षिण ध्रुवापासून दूर आले. सगळ्यांचं उत्तर आले हा. दूर. 4. उत्तर ध्रुवापासून दूर. याच्यावर नेहमी प्रश्न विचारतात हं. इथं बघा आपण एक्झॅक्ट सांगू शकतात. इथं आत दिले त्यांनी. आत दिले की नाही, मग आपण सांगू शकतो. नाही म्हणायचं. 2 आहे उत्तर. आत सांगितले. आत. आतमध्ये साऊथ टू नॉर्थ. बरोबर आहे. आता इथंच उलटा जर केला प्रश्न 6 करूया आपण. प्रश्न 6 करूया. बाहेर. द्या बरं उत्तर. बाहेर. बरोबर. बरोबर. सर मॅडम, कमल मॅडम, हनुमंत सर. बरोबर. काय असेल उत्तर? 1. चल पुढचा प्रश्न बघूया. 7वा. बघा. कोणत्या साधनाद्वारे साधनाद्वारे चुंबकीय क्षेत्राची उपस्थिती निश्चित केली जाते.
केली जाते. एक, चुंबकीय सुई, एमीटर. तिसरा आहे गॅल्व्होमीटर, गॅल्व्हनोमीटर. नको सोड. व्होल्टमीटर. अभ्यास कर. बघा, कोणत्या साधनाद्वारे चुंबकीय क्षेत्राची उपस्थिती निश्चित केली जाते? बरोबर, रिअल. प्रश्नामध्ये कसंही घुमून फिरून तेवढ्या उत्तर आपल्याला आलं पाहिजे. काय सांगताय? चुंबकीय. बघा कुठे चिटकतंय, काय होतंय बघा. उत्तर आलेलं आहे माझ्यापर्यंत. बरोबर. पर्याय क्रमांक एक, सुई, चुंबकीय सुई. प्रश्न 8वा घेऊ. जेव्हा वाहनिक तारेतून क्ष किरण अक्षाच्या धन दिशेत धन दिशेत इलेक्ट्रॉन वाहतात तेव्हा एक, बघा पर्याय, धारा तारेतून धन क्ष दिशेत वाहतो. दुसरा, त्याभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते. तिसरा, त्याभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होत नाही. चौथा, तारेतून धारा वाहत नाही. वाहनिक तारेतून ना सुवाहक कसा होतो बघा, काय होतं त्याच्यामध्ये? पॉझिटिव्ह डायरेक्शन. बरोबर, रिअल मी उत्तर आले. थोडं बघा सर. बरोबर आहे सर मॅडम. पर्याय क्रमांक 2. चल पुढचा बघूया. बरोबर आहे मग. प्रश्न 9वा. विजेच्या बल्बमध्ये चमकल्यामुळे
चमकल्यामुळे प्रकाश निर्माण होतो. निर्माण होतो. बल्बचे काचेचे केस. दुसरा, पातळ फिशमेंट. फिलामेंट. फिलामेंट. फिलामेंटला आधार देणाऱ्या जाड तारा. बल्बच्या काचेच्या आत वायू. सांग. बरोबर. रिअल. परावर्तन आठवा. काच कसा आहे ते पण बघा. बरोबर विनोद सर. सॉरी मॅडम, थोडं बघा, लगेच उत्तर येऊन जाईल. पातळ फिलामेंट उत्तर आहे. प्रश्न 10. टॉर्च बल्बचा फिलामेंट डॅश आहे. एक धातूचा केस. दुसरा, पायाच्या मध्यभागी धातूची टीप. 3, 2 जाड तारा. 4, 1 पातळ वायर. असे पण प्रश्न येतात. टॉर्च बल्बच्या फिलामेंट मध्ये डॅश आहे. टॉर्च टॉर्च मध्ये जो छोटा बल्ब असतो तो कशावर असतो? एलईडी सारखे पण असतात काही छोटे छोटे बल्ब बघा. मुलांच्या कार मध्ये छोटे छोटे टॉर्च लागतात त्या पण. बरोबर विनोद. एक पातळ वायर. याचं उत्तर आहे 4. 11वा प्रश्न. दिलेल्या धातूच्या ताराची विद्युत विद्युत प्रतिरोधकता डॅशवर यावर अवलंबून असते. अवलंबून असते.
त्याची लांबी, दुसरा त्याची जाडी, तिसरा त्याचा आकार आणि चौथा सामग्रीचे स्वरूप. स्वरूप बरोबर रिअलमी. सांगा उत्तर. सामग्रीचे स्वरूप. जेवढी सामग्री मोठी तेवढा त्याच्यावरच असेल ना त्याची प्रतिरोधकता. छोटी असेल तर छोट, जास्त असेल तर जास्त, कमी असेल तर कमी. 12. विद्युत ऊर्जेचे एकक डॅश म्हणून देखील व्यक्त केले जाते. देखील व्यक्त केले जाते. व्होल्ट एम्पियर, दुसरा किलोवॅट, तिसरा वॅट सेकंद, चौथा जूल सेकंद. सांग. विद्युत ऊर्जेचे. बरोबर रिअलमी. उत्तर आहे एक. चला, प्रश्न 13वा. प्रभाराचे एकक काय आहे? 1 सेकंद, 1 एम्पियर, कुलम. बाबांना सांग. यापैकी नाही. बरोबर हनुमंत सर. चुकायला नाही पाहिजे बरं का. चुकायला नाही पाहिजे.
एक एक चुकलेत काही जणांचे 3. आता मी परत इथंच प्रश्न फिरवते. हम्म. रोधाचे एकक काय आहे सांगा बरं आता मला. कूलम असा घेते डायरेक्ट साइन मध्ये. एम्पियर, सेकंद आणि ओहम. सांगा हे चारीपैकी कोणता आहे रोधाचे एकक. एक एक विसरू नये, विसरायला लागलो तुम्ही. बरोबर हनुमंत सर. बरोबर विनोद सर. एकक विसरू नका. पर्याय क्रमांक 4. आता एककावरचाच घेते दुसरा प्रश्न. आता तुम्ही विसरायला लागला. 14वा प्रश्न. रो रोधकता. याचे खालीलपैकी एक कोण. बाबा 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 खालीलपैकी खालीलपैकी हम्म, आहे तिकडे. खालीलपैकी एकक कोणते. ओहम, ओहम मीटर. तिसरं जूल. चौथं सेकंद. एक उत्तर आले फक्त माझ्याकडे. बरोबर विनोद सर. बरोबर संतोष सर. ओहम मीटर. चल आता लास्ट प्रश्न घेऊया. समजावा. एकसर जोडणीमध्ये एकसर जोडणीमध्ये अंतिम रोध डॅश असतो. जास्त, रोध जास्त, रोध कमी, रोध स्थिर. 4. एक यापैकी नाही. यापैकी नाही. वाढतो कमी होतो सांगा. एकसर जोडणी आहे विनोद सर. एकसर जोडणी आहे इथे. बरोबर हनुमंत सर. एकसर जोडणीमध्ये रोध जास्त असतो किंवा वाढतो. चल आज इथे थांबूयात आपण.